कुठल्याही गोष्टीला गेला ना मेडिकल मध्ये, मेडिकल वाला असं बांबू टाकतोय तिकडून तिकडून, आणि तो गेंडा पसरलाय थोडंवर कसलं फेशी उस्तावर तुमचा गेम करतात. मला कोणतरी म्हणलं बे नॅचरल नाही का, म्हणजे नॅचरल राहा. आता घ्या कॅश नाही कॅन आहे ब्रो. आईचा टांग तुमच्या. आज गेलतो हॉस्पिटलला, आईला त्या डॉक्टरने सारला असं बिल एवढं मोठं काचक्याने डोंगरात टाकली. अरे काय झालं, सलाईन लावायला गेलो, सलाईन बिलाईन लावलं नाही का, लय डेंजर कार्य करते. सलाईन लावून कुठं गायब व्हायचे काय माहिती ते नर्स बिर्स. 5-5 मिनिटाला त्यांना आईला बोलवून आणायचं. असं वाटायला लागलं ह्यांच्या इथं मीच कामाला लागलोय का नाही का. तिथे एक नर्स होती. हे नर्स आहे ना एवढं बुटारण्या का असतात मला तेच कळत नाही. आणि त्या नर्सने घातला होता चष्मा का नोबिता. ती नोबिता हिला म्हणलं बोलाव काय, म्हणलं नाही का हे नोबिता. कुठं फिरते 5-5 मिनिटाला. परत म्हणलं आईला टाकायचे ठोकावे का आई घातले म्हणलं. त्यामुळे मग नाही बोललो. आईला पण हे 5-5 मिनिटाला कुठं गायब व्हायचं काय माहिती ते नर्स. आणि तिथं आहे ना एक जोडा पालत चहायला, तो आहे ना असा बॉडी बिल्डर असा नाही का, त्याचा असा दंड बिंड असा चांगला कचकटून, आणि त्याला झालता डेंगू. त्याला डेंगू झालता आणि पडलं होतं खाटावर. आणि आधी गेल्या गेल्या तर काय नाही आलं, नंतर आली ना त्याची गर्लफ्रेंडच होती वाटतं. त्या गर्लफ्रेंड आली, बसलो नाही का बोलत बिलत. त्याला आमच्या समोर फ्लेक्स करण्यासाठी नाही का त्यांचं कसं चाललंय, तो आधी तर आहे ना तो झोपला होता निवांत, मारणाचं उकडत होतं तिथं मध्ये. आणि ते कशी त्याला नाही का चादर त्या अंगावर टाकते, तो काढतोय परत त्या अंगावर टाकते. एकच काम तिचं, 5 मिनिटांनी तो चादर काढतोय की परत जाऊन चादर टाकते. आईला म्हणलं तुमच्या आईचा टांगा काय चाललंय म्हणलं तुमचं. आई घातली मला बघावलं नाही माहिती का, डोक्यात अशा मुंग्या गेल्या. आणि हॉस्पिटलमध्ये कोण मेकअप करून येतं रे, येड्या वड्याची आलती मेकअप करून. नाही मी म्हणलं आईला 1 तास मेकअप करून आलेली दिसते म्हणलं. मेकअप करून आलती कचकटून, दिसत होतं सगळं असं. म्हणलं माझ्या डोक्यात आहे ना मुंग्या गेल्या. मी डायरेक्ट उठून आपल्या साईडला गेलो. त्यांचं तेच चाललं होतं 5-5 मिनिटाला. नंतर तर पाय बी दाबायला लागली. बाबू म्हणलं एवढी काळजी, आणि तो गेंडा पसरलाय थोडंवर करून. याला काय लेंड गाठली काय म्हणलं याची. असा पडलाय म्हणलं एवढा असा धष्टपुष्ट माणूस, आणि त्याचे पेशा उतारलेत. डेंगू झाले पेशा उतरतात का काय माहिती काय आलं त्याला. पडला होता डॉक्टर म्हणतो हा म्हणतोय ते पेशा काय. मी म्हणलं मला माहिती आहे म्हणलं ह्याच्या पेशा काय नाही कमी झालेत. पेशा कमी झाले म्हणला. मग त्याला चढावलं, दुधाच्या बाटल्या चढावल्या त्याला उलटा करून. पडला होता तिथं. मला तेच हसा येत होतं, टांगा ह्याचा एवढा असा बिल्डर, आणि ह्याचं हे असले छक्के चालले तिथं. अरे यायला तुमची एवढी काळजी मग घरी करा ना राव, तिथं मेकअप करून सगळ्यांसमोर. सार्वजनिक काय तुमच्या आईचा टांगा आहे का इथं याडपड बॉडीची. हॉस्पिटल म्हणलं ना गांड फाटची राव, कचकटून बिल येतं असं डायरेक्ट. कुठल्याही गोष्टीला गेला ना मेडिकल मध्ये, मेडिकल वाला असं बांबू टाकतोय तिकडून टाकला की मग इकडं डॉक्टर टाकतो, नाही कंपाऊंडर, हा नर्स बिर्स ते टाकतात. नाही नर्स नाही डॉक्टर. असा तिकडून दांडा त्याने थोडासा टाकला, इकडे आल्यावर अर्धा टाकतात काचक्यात. मग तुम्ही निम्मे डोळे पांढरे करता. तुमचे डोळे पांढरे झाले की तुम्हाला नेऊन तिथं खाटावर झोपी देत. तिथं झोपवलं की दानादन टाकाटाकी निसते तुम्ही. तोंडाला फेशी उस्तावर तुमचा गेम करतात. गेम करून तुम्हाला उठवतात. मग तिथं कंपाऊंडर आडवितो जातानी, तिथं मेन ठोका बसतो. अख्खी जेरटी तुमच्या अख्खी साईडला येते देऊन जेरून भोंगा तिच्या. हे असं आमचं आहे ना, हे असलं नॅचरली आमचे. हे तरी अजून जरा असं सभ्य भाषेत आहे. यापेक्षा डेंजर आपले वाईब हलती कधी कधी, कुठे बी जातो आपण काय पण बोलत. त्यामुळं आपण नाही राहू शकत नॅचरल. आजचा असा विषय होता. लय अवघड आहे जायला हॉस्पिटलचा.